पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 19 उघडायचे पटकन. बोट ठेवून माझ्याबरोबर एकदा धडा वाचायचा. धडा 13वा. आमचा वर्ग. मी धनु, मी तिसरीत आहे. हा माझा वर्ग. आम्ही आमचा वर्ग साफ करायचे ठरवले. मी वर्ग उघडला. म्हणजे कोणी उघडला? धनुने. एलिनाने खिडकी उघडली. मनीषने झाडू घेतला, वर्ग झाडला. चिनप्पाने जिना झाडला. फरीदा, मदन यांनी कचरा भरला. एकनाथने बाके पुसली, कपाट पुसले. मीनाने फळा पुसला, खडूने फळ्यावर सुविचार लिहिला. काशीनाथने दरवाजा पुसला. सारा वर्ग साफ झाला. आम्हाला खूप आनंद झाला. जोपर्यंत हा धडा प्रश्नोत्तरांसहित पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येक दिवशी, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही पिरियडला सुरुवात करणार आहात किंवा रायटिंग वर्क स्टार्ट करणार आहात तेव्हा तेव्हा आधी एकदा धडा वाचायचा. कारण धडा थोडा मोठा आहे, त्यात काही जोडाक्षरं आहेत, ती नीट लक्षात राहिली पाहिजे. आणि खूप प्रश्न या धड्यावर आधारित टीचर तुम्हाला देऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारे. त्यामुळे काय करायचे, तुम्ही धडा रोज एकदा वाचायचे. आता आपण या धड्यावर काही प्रश्न लिहिणार आहोत. त्याआधी प्रश्न पहिला आपण लिहिला होता, तुम्हाला दिला होता मी प्रश्न पहिला लिहायला. दिलेल्या अक्षराने सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा. नंतरचा प्रश्न होता 19 शब्द तुम्हाला 1 10 लिहायला सांगितले होते. मग खालील अक्षरे जुळवून शब्द बनवा व लिहा असा प्रश्न आपण या आधीच्या तासाला लिहिला होता. एकवचनी करता एक वचनातून अनेक वचनात आल्यानंतर क्रियापदाचं रूप बदलतं हेही आपण शिकलो. यानंतर तिथे काही अक्षरं दिली होती ती तुम्हाला गिरवून पुन्हा लिहायला सांगितली होती. हे सगळं पूर्ण झालं असेल तर आता आपण पुढचा प्रश्न आज लिहिणार आहोत. प्रश्न 3. एका शब्दात उत्तरे लिहा. उत्तरासाठी फक्त एक शब्द लिहायचा आहे आपल्याला. एलिनाने काय उघडले? पुस्तकात धड्यात आपल्याला तिने खिडकी उघडली असं दिलेलं असलं तरी एलिनाने काय उघडली असा जर मी स्पेसिफिक प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती आहे तिने खिडकी उघडली म्हणून उघडले असं टीचरांनी प्रश्नात विचारलेलं आहे. कळलं? जर मी उघडली असं दिलं असतं तर स्पेसिफिक वर्ड आपल्या लगेच लक्षात येतो. म्हणजे काय सांगायचंय मुलांना मला की प्रश्न विचारताना तो या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. म्हणजे उत्तरासाठीच्या शब्दासाठी तुम्हाला टीचर कन्फ्यूज करू शकतात. पण आपल्याला धडा माहिती असेल, लक्षात असेल तर ते सोपं होतं. कोणता शब्द लिहायचा आपल्याला उत्तरासाठी? खिडकी. खला रस्व वेलांटी खी. द कला दीर्घ वेलांटी की. खिडकी. कलं रस्व दीर्घ. नीट लक्ष द्यायचं. पुढचा प्रश्न आहे जिना रस्व वेलांटी. एलिनामधल्या रला सुद्धा रस्व वेलांटी हे लक्षात ठेवायचे. कारण तुम्ही अशुद्ध लेखन केलं तर टीचर प्रत्येक अशुद्ध अक्षरासाठी शब्दासाठी मार्क कापतात. का? तर आपल्याला शुद्ध लिहिण्याची सवय झाली पाहिजे. त्यासाठी वाचन सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. आपण एलिना असं म्हणतो का? नाही, एलिना म्हणजे रस्व वेलांटी हे लक्षात ठेवायचं. जिना रस्व वेलांटी. जिना कोणी झाडला? माहिती आहे तुम्हाला कोणी झाडला? चिनप्पा. बरोबर. यात सुद्धा च ची वेलांटी रस्व. ची न अर्धा प आणि त्याला पूर्ण प जोडाक्षर आहे. अर्धा प त्याला पूर्ण प जोडायचा आणि मग काना द्यायचा. चिनप्पा. कोणी झाडला जिना? चिनप्पाने झाडला. मीनाने फळ्यावर काय लिहिले? इथे फळ्यावर हा जो शब्द लिहिलाय हे जोडाक्षर आहे. हे जोडाक्षर लिहिताना पूर्वी अशी पद्धत होती की असा अर्धा ळ लिहिला जायचा मुलांना. म्हणजे आपण पूर्ण ळ असा लिहितो, त्याची ही रेष लिहायची नाही आणि त्याला य असा जोडायचा. ळला य असं म्हटलं जायचं. पण आता हा ळला य जोडून कोणत्या पद्धतीने लिहिला जातो बघा. जसा मी लिहिलाय म्हणजे ळ पूर्ण लिहायचा आणि त्याची ही जी स्टँडिंग लाईन आहे ना हिला य जोडायचा. म्हणून टीचरांनी हे अक्षर असं लिहिलंय. याचा अर्थ हे रॉंग आहे असं नाही. ळला या हे सुद्धा बरोबर आहे.
पूर्वी असं लिहित होते, आता तुम्हाला बऱ्याच पुस्तकांमधून हे जोडाक्षर असं लिहिलेलं दिसेल. दोन्ही पद्धतीने लिहायचं, फक्त काळजी काय घ्यायची, आपल्याला हे जोडायचं आहे. अक्षरं एकमेकांना जोडायची आहे. ळळ्या ळ्या. मीनाने फळ्यावर काय लिहिले? मीनाने फळा आधी पुसला आणि मग फळ्यावर काय लिहिलं? सुविचार. बरोबर. यातल्या स चौकार ह्रस्व, सला ह्रस्व उकार सु, वला ह्रस्व वेलांटी वी, चला कानाचा, पण शब्दात उच्चारताना आपण चा म्हणतोय. आणि र याचा अर्थ चला या जोडायचा नाही. सुविचार. चला काना द्यायचा आहे, पण त्याचं प्रोनाउन्सिएशन चा असं कळलं. जसं चहा म्हणतो का आपण? नाही, चहा म्हणतो तसं. कळलं? सुविचार. मीनाने फळ्यावर काय लिहिले? मीनाने फळ्यावर सुविचार लिहिला. तो सुविचार. जर टीचरांनी हा प्रश्न पूर्ण वाक्यात विचारला तर तुम्हाला प्रश्न शब्दाच्या ऐवजी उत्तरासाठीचा शब्द लिहायचा आणि पूर्ण वाक्य लिहायचे. टीचरांनी 3च प्रश्न तुम्हाला दिलेत बोर्डवर. इथे मी 3च प्रश्न लिहिले. 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची. पण पूर्ण धड्यात असे एका शब्दात उत्तरे लिहासाठी अनेक प्रश्न तयार होऊ शकतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही धडा वाचणार आहात तेव्हा काय करायचं? ओळ वाचली की स्वतःला अनेक प्रश्न विचारायचे. फॉर एक्झाम्पल बघा, एक मी तुम्हाला दाखवते. मनीषने झाडू घेतला. झाडू कोणी घेतला? मनीषने घेतला. मनीषने झाडू घेऊन काय केलं? वर्ग झाडला. वर्ग कोणी झाडला? वर्ग मनीषने झाडला. मनीषने काय केले? मनीषने झाडू घेऊन वर्ग झाडला. बघा, मनीषने झाडू घेतला, वर्ग झाडला. हे वाक्य आपण वाचलं आणि त्यावर 3-4 प्रश्न आपल्याला तयार करता आले आणि आपण स्वतःने उत्तरं दिली. फक्त काय करायचं? काळजी कोणती घ्यायची? कुठे वेलांटी आहे, ती ह्रस्व आहे का दीर्घ आहे, उकार असेल तर ह्रस्व आहे का दीर्घ आहे, प्रोनाउन्सिएशन कसं आहे, वर्ग रफार कुठे द्यायचा आहे, या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि अशा प्रश्नांची तयारी करायची. अनेक प्रश्न आपण स्वतःला विचारायचे आणि त्याची आपणच उत्तरं द्यायची. मग असे अनेक प्रश्न तुम्हाला एका शब्दात उत्तरे द्यासाठी तयार करता येईल. आता याच्या पुढचा प्रश्न आपण लगेच लिहिणार आहोत. पटकन हा प्रश्न कॉपी करून घ्या. प्रश्न 3 एका शब्दात उत्तरे लिहा लिहून झालं की आपल्याला प्रश्न 4 लिहायचा आहे. योग्य पर्याय शोधा व लिहा. पर्याय म्हणजे काय? तिथे ऑप्शन दिलेत बघा टीचरांनी. कंसात 3 शब्द लिहिलेत, त्यातला एकच शब्द बरोबर आहे, शुद्ध आहे. तो शब्द आपल्याला निवडायचा आहे, म्हणजे शोधायचा आहे या 3 शब्दांमधला आणि या रिकाम्या जागेत लिहायचा आहे. म्हणून हेडिंग काय लिहिले? योग्य म्हणजे बरोबर असलेला, पर्यायी शब्द म्हणजे या 3 शब्दांमधला एक शब्द शोधा व लिहा. तुम्ही ओळखायचा आहे कोणता शब्द शुद्ध आहे. हाच प्रश्न टीचरांनी तुम्हाला या आधीच्या लेसनमध्ये जेव्हा दिला होता तेव्हा काय सांगितलं होतं की हा प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे टीचर विचारू शकतात. हे जे पर्यायासाठी 3 शब्द दिले तर या रिकाम्या जागेतला, या रिकाम्या जागेतला किंवा या रिकाम्या जागेतला असे 3-4 शब्द एकाच ब्रॅकेटमध्ये कंसात टीचर देऊ शकतात. त्यातला बरोबर कोणत्या रिकाम्या जागेत कोणता शब्द योग्य आहे तो तुम्हाला शोधायचा आणि लिहायचा. हा एक प्रकार. दुसरा, शब्द न देता फक्त रिकाम्या जागा भरा असा प्रश्न टीचर तुम्हाला देऊ शकतात. मग त्यावेळी टीचर तुम्हाला हा कंस देणार नाही. परीक्षेत विचारताना हे दिलेले प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे टीचर विचारतील हे लक्षात ठेवायचं. आता वाचूया. योग्य पर्याय शोधा व लिहा. धनु डॅश आहे. तिसरी कोणता शब्द बरोबर आहे? तिसरीत म्हणजे त ची वेलांटी ह्रस्व असायला हवी आणि र ची वेलांटी दीर्घ. बघा, मग कोणत्या शब्दातली वेलांटी बरोबर आहे? त ची ह्रस्व, र ची दीर्घ. बरोबर. काय करायचं? शब्द निवडल्यानंतर, ओळखल्यानंतर, शोधून झाल्यानंतर त्याखाली रेष ओढायची म्हणजे उत्तर लिहिताना आपण कन्फ्यूज होणार नाही. बरोबर. तेच उत्तर आपल्याला कॉपी करायचंय. इथल्या इथे शब्द शोधायचे आणि उत्तर लिहायचे. मग आपण मार्क घालवायचे का? नाही. म्हणून अंडरलाईन केली तर आपण बरोबर तोच शब्द रिकाम्या जागी लिहू शकतो. तला ह्रस्व वेलांटी ती स री त. तिसरी. धनु कोणत्या वर्गात आहे? तिसरी. कितव्या इयत्तेत आहे?
तिसरीत आहे. बघा वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारता येतो. लिहून झाली रिकामी जागा की पूर्ण वाक्य एकदा वाचायचं. धनु तिसरीत आहे. पुढे काशीनाथने डॅश पुसला. फळा पुसला, दरवाजा पुसला, काय पुसलं, बाग पुसला. भरपूर आहेत शब्द यासाठी, आपल्याला पुसला यासाठी. पण इथे टीचरांनी शब्द तुम्हाला दिले. जेव्हा रिकामी जागा असेल तेव्हा फक्त रिकामी जागा म्हणजे शब्द दिलेले नसतील तेव्हा तुम्ही जर पुन्हा पुन्हा धडा वाचलेला असेल तरच तुम्हाला इथे बरोबर शब्द लिहिता येणार. दरवाजा, दरवाजा, दरवाजा. कोणता शब्द बरोबर आहे? शेवटचा. बरोबर. आपण दरवाजा म्हणतो का? नाही. दरवाजा म्हणतो का? नाही. दरवाजा. काशीनाथने दरवाजा पुसला. काय करायचंय? शब्द लिहून झाल्यावर तो अधोरेखित करायचा. अधोरेखित म्हणजे शब्दाच्या खाली रेघ ओढायची, त्याला अंडरलाईन करायची. काशीनाथने दरवाजा पुसला. का वाचायचं? वाक्य पूर्ण लिहून झाल्यानंतर आपण बरोबर त्यातच लिहिलंय ना, नाहीतर काही वेळा काय होतं, वरच्या ब्रॅकेट मधला शब्द आपण खालच्या ओळीत लिहितो आणि आपल्या लक्षातच येत नाही की आपण चुकीच्या जागी शब्द लिहिलाय. म्हणून शब्द लिहून झाला की वाक्य एकदा पुन्हा वाचायचे. सारा वर्ग डॅश झाला. साफ झाला, साफ झाला, शाफ झाला. कधी कधी बघा आपण बोलता बोलता शब्द आपल्याला माहिती असतो शब्द बरोबर काय आहे, पण बोलता बोलता तो उच्चारताना पटकन अक्षर इकडे तिकडे होऊ शकतात. साफ 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 असं नीट जर नाही ऐकायला आलं तर तुम्ही हे अक्षर लक्षात ठेवू शकता, पण याचा अर्थच बदलतो. साफ म्हटलं तर हा प्राणी आहे हे माहिती आहे तुम्हाला. मग साफ, फ नीट उच्चारायचा, लक्षात ठेवायचं. आणि शाफ हा सुद्धा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. बरोबर शब्द निवडला की त्याखाली रेघ ओढायची, शब्द रिकाम्या जागेत लिहायचा आणि पूर्ण वाक्य वाचायचं, अधोरेखित करायचा. म्हणजे आपण रिकाम्या जागेत लिहिलेला शब्द टीचरांना ठळकपणे दिसतो. सारा वर्ग साफ झाला. हा होता आपला सगळा क्लासवर्क. म्हणजे प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा तुम्ही वर्गपाठ म्हणून लिहिला, क्लासवर्क म्हणून लिहिलाय. आता होमवर्क लिहिताना तुम्ही काय करायचंय? बोर्डवर तिसरा प्रश्न नाहीये त्यामुळे मी एका शब्दातली उत्तरं पुसू शकत नाही, पण तुम्हाला माहितीये काय करायचं ते? ही जी उत्तरं लिहिली आहेत ही कॉपी न करता फक्त प्रश्न कॉपी करायचे. प्रश्न आणि उत्तर जे आपण लिहिले ते 2 वेळा वाचायचं, लक्षात ठेवायचं आणि मग लिहिलेली उत्तरं न बघता फक्त प्रश्न वाचून उत्तरं लिहायची. सेकंड टाइम लिहिताना फक्त क्वेश्चन कॉपी करायचे, उत्तरं न बघता लिहायची. हा तुमचा होमवर्क. ओके.